राज्यातील ज्या महिलांच्या नावे 4, 6, 8, 10, 12 चाकी वाहनं आहेत अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे। या यादीतल्या महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावेत असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाते। त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल। त्यामुळे पुढील टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आली आणि त्याची पडताळणी 8 दिवसात होऊन शासनाला अहवाल गेल्यानंतर योजनेतले किती लाभार्थी महिलांकडे वाहनं आहेत हे स्पष्ट होणार आहे आणि ती नावं योजनेतनं वगळली जाणार आहेत। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं।